हे देतो सुबह सुबह टी पे रहा है. सुबह सुबह टी पी आहे. हाँ. तर गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला तर क्रिकेट खेळायला चाललो आहे. सकाळी सकाळी आता लेट झालं आज, म्हणजे मला जागच आज 7 वाजता आली. फोन चुकून सायलेंटवर झाला होता माझ्याकडून रात्री. अलार्म वाजला नाही, काही नाही, लई गाढ झोप लागली होती. 7:30 झाले, फोनवर फोन चालू आहे पोरांचे. चला जातो पटकन. डबल डबल घेऊन टाका ना. रोहित काढतो दुसरं. हे अभी मैच खेल के आ रहे हैं. इसकी टीम हार रही है, मामाची टीम जीत रही है. तुला कसं काय माहिती? मामाने सांगितलं काय सांगितलं? की आमची टीम जिंकली. मग मी हारलो. हा. वा वा मस्त. तू कोणाच्या टीम मध्ये? मी माझ्या टीममध्ये. प्रेम दादा माझ्या टीममध्ये. तुझ्याच टीम मध्ये. तर आता 11 वाजले आणि अजून अंघोळ नाही झाली माझी, कारण थोडं ऑफिसमध्ये काम होतं. तर तेच करायला घेतलं. कारण काय होतं, नंतर आहे ना लेट झालं का मग काही वेगळे कामं लागून गेले का मग ते मेन ऑफिशियल वर्क राहून जातं. मग त्याच्यामुळे मी आज काय केलं, खेळून आले डायरेक्ट ऑफिसमध्ये बसलो. जे माझे 4-5 कामं होते ते 1-1.5 तासात पूर्ण करून घेतले. तर चला, ते काय होतं नंतर आहे ना एक एक कामं लागून जातात, ते मेन कामच राहून जातात. मग ते सध्या क्रिकेटमुळे आहे ना थोडंसं पुढं मागं होत्या या गोष्टी, पण त्या मॅनेज करावं लागणार आहे. कारण आता सगळंच शॉक आहे क्रिकेटचा, तो पण पूर्ण करायचा आहे, कामं पण सगळं सोबत चालू द्यायचं मस्तपैकी. तर आता मी पहिले ना जेवण करून घेतो आहे, कारण खूप भूक लागली होती. तर मम्मीने मस्त आहे बघा कांद्याची भात केली आहे, कोरडी पण केली आहे, भाकर चपाती सगळं. आता मस्तपैकी फस्त करतो हे. दिया इकडं द्राक्ष खाती आहे. तुला नाही जेवायचं? नाही. आता मस्तपैकी रेडी झालो आहे आणि परत थोडंसं काम होतं ऑफिसमध्ये, ते केलं. आणि आता पाईप फॅक्टरीत चाललो आहे, तिकडं पण आता काम छानपैकी चालू आहे. की सूरज काका ते घरी गेले होते माल खोलून, ते काय प्रोडक्शनसाठी आले नाही. तर आज पण माझ्या मते काय ते प्रोडक्शन चालू करणार नाही. मला बोलले 5 मिनटात आलो, 2 तास झाले आले नाही अजून. दिस इज दिस. मला पहिले तर आहे ना पेवरसाठी आता लेबर शोधणं लय गरजेचं झाले, कारण कामं झाले खूप पण प्रोडक्शन झालं लो. त्याच्यावरच आता काहीतरी विचार करतो आता. तसं शफिक काकाने पण 1-2 ठेकेदारांना कॉल केले, पण ते पण काही यस नो तळ्यात माहीत आहे. शुभमनी पण एक लिंक लावली आहे पेवर प्रोडक्शनसाठी, तर ते येण्यासारखे आहेत. तर चला होप सो, बघूयात. पाईप फॅक्टरीत पण छान असं काम चालू झालं आहे तिकडं. ते बघा या उन्हाच्या तडाख्यात आहे ना ते शेड खूप कारिगर ठरतं त्यांना. तर पहिले काही दिवस आहे ना म्हणजे 1-2 वर्ष शेडच नव्हतं. तेव्हाचा उन्हाळा खूप बोगस गेला होता त्यांचा, म्हणजे काम कमी व्हायचं, कारण ते सकाळच्या सत्रात येऊन करून जायचे. कारण एवढ्या उन्हात काम करणं पण शक्य नाही आहे कंटिन्यू. तर आपण मागच्या वर्षी शेड बांधलं होतं, हे बघा मस्तपैकी शेडच्या अंडर छानपैकी काम चालू असतं. कारण उन्हाळ्यात खूप गरज पडते याची. तर तेवढा पूर्ण एरिया जो आहे ना प्रोडक्शनचा एरिया, तो पूर्ण आपण शेडनी कवर केलेला आहे, म्हणून त्यांना उन्हाची काही अडचण येत नाही. मागे मस्तपैकी गार हवा चालूच आहे. बॉम्बकडून रस आहे काच हे अंकल मुळे झालं नाही का बरं? एकटाच पित होता एकटा पित नव्हतो, घेऊन चाललो होतो. आणि घेऊन चाललेला आणि मला बोलतो पी, आणि गाडीवर चाललोय. इथं म्हणलं ना, रोडच्या कडाला कसं काय देऊ? चड्ड्या सोडून देऊ काय? अरे पैशाचा काय विषय, तिथं नाव चालतं आपलं. शिवम आहे, नाव आहे शिवम. हं. ते द्यायचं फक्त शिवून सांगितलं, लगेच देऊन टाकतो तो. चाल मग, प्रेम चाललाय तुझ्या, त्याला सांगतो, त्यांना सांगून दे शुभम मी सांगितलं. फक्त फोन लावूया. ठीक आहे बरं का. तिथे गेल्या का तेच सांगायचं, पैसे घेऊन नाही जायचं. कोणते आले? या इकडे 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 या साईडला. चिंटू आले का? बरं, चालेल.
रोज पक्का आहे मग आपलं तिथे खातात. खातं चालू झालंय. थांब ना पाहू तिथे काय नाही. काय होतं टिफिनला? फिनिश केला का? बटाटे घेऊन डोक्यात बटाटे होते तुझ्या. हो दादा अक्का संपवली तुम्ही. हा हा हे बघ अरे वा संपत्ती का रोज रोज सगळं खाते का? भाजी असेल तर तुम्ही किती देता? का दुसऱ्याला देते. म्हणजे सगळं संपवते म्हणजे कारलं दिलं, भेंडी, फ्लावर लसूण सुद्धा खाते. पाणी आणि तू मी आज संपवलं. आजच आजच संपवलं संपवलं. रोज नाही संपत का? मग परी भारी आहे यार मग. फायनली एडिटिंग चालून झालेली आहे. खूप वेळानंतर आता तो ग्राउंडवर चाललाय मामांना चार्जर द्यायला. तर चला आता थोडंसं एडिटिंग आणि थोडं ऑफिशियल वर्क करून मी आता चाललो आहे ग्राउंडवर, कारण पप्पांना ते चार्जर पण पाहिजे आणि ग्राउंडवर एक चक्कर पण मारतो काय चालू आहे काय नाही. तर चला. आणि इतकं तडकतं फडकतं ऊन पडलेलं आहे ना, इतकं भयंकर बास कधी, तर म्हणून टोपी वेपी घालून पॅक ऑन ग्राउंड. तर हे बघा आता मी ग्राउंडवर आलो होतो आणि असं काही फ्लड लाईटचे जे टॉवर्स आहे त्याचं इथं पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे ते उभे झालेले आहे 8 टॉवर, इकडे 4 आणि इकडे 4. तर हळूहळू ते स्टँडचं पण काम होईल आता चालू. इथं स्टँड येणार आहे, म्हणजे दोन्ही टॉवरच्या सेंटरला आहे ना स्टँड्स पण येणार आहे. तर असं काही काम चालू आहे. आणि ते बघा मी आलो आणि काकांची पण एंट्री झाली इकडं, हरी काका. तर छान पद्धतीने तयारी चालू आहे टुर्नामेंटची. तिकडं मुलींची पण काहीतरी मस्त मॅच चालू आहे. तर आता टुर्नामेंटचा सीझनच चालू झाला आहे. हे बघा ओव्हर फुल टॉस का बॉल मारलेला आहे 6 रनांसाठी. ते बघा मस्तपैकी त्या टुर्नामेंटचं पूर्ण सीझन चालू आहे असं. तर या ग्राउंडवर टोटल क्रिकेटचे ना 3 ग्राउंड आहे. एक आमचं पण आहे तिकडं, पण तिथं आता अकॅडमी चालू आहे. बाकी असं सगळं आहे आता चालू मस्त. तर एकदा टुर्नामेंट चालू झाली का मजा येईल. आता हे असं काही पीच आहे मातीचं, याच बाजूला सिमेंटचं पीच आहे. तर हे बघा शुभमनी खास त्याच्या हाताने आज माझ्यासाठी बिर्याणी बनवली आहे. काय आज काय कारण होतं? ते आपण त्या दिवशी पाटीलची बिर्याणी आणली नव्हती त्यांनी, तुम्ही म्हटलं तुझी बराबर नाही. आज खास तू तुझ्या हाताने हा स्पेशल. वा वा. हे बघा डायरेक्ट त्यांनी प्लेटच बनवून आणली. कैरी, कांदा, कोबी, छान अशी बिर्याणी. टेस्ट करतो पहिले. कशी आहे रे? आवडली. जमलं हा जमलं जमलं. आजपासून पाटील बिर्याणी कॅन्सल. घरीच आपण काय करू द्या? नाही रविवारी गच्चर करू मस्त आहे की. डायरेक्ट यायचं चूल पेटवायची. नाही, आपण तिथं मांजा बनवला ना हा हा किंवा चूल पेटवायची ना भरमसाठ बिर्याणी. फक्त तांदूळ दुसरे व्हायचं. तसं आहे ना गिजगिज पण छान छान लागतो. थोडं मीठ टाकून घे फक्त मस्त. एक नंबर. नाही, इतकी भारी बिर्याणी बनवली ना शुभमने, म्हणजे मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हती का तो इतकी भारी बनवल. खरंच एक नंबर. तर चला आता सगळे काम आवरून परत बॅक टू ग्राउंड चाललो आहे. तिकडे आता 6 वाजले. आता चला जाऊन पटकन प्रॅक्टिस आता मस्त चालू करतो. तर आता इथं आमची प्रॅक्टिस झालेली आहे मस्त. आणि आता मस्तपैकी ते स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग करत आम्ही चहाचं इथं प्रोग्राम सेट केला आहे. शुभमनी सगळ्यांसाठी चहा आणलाय. शुभम धन्यवाद. हो ओम दादाचं बी धन्यवाद. हा ओम पण धन्यवाद. आज चहा तात्याजी के नाम. तर हे बघा आता पिचवर पाणी मारलं होतं आम्ही. तर सकाळी येऊन याला रोलिंग करू मस्तपैकी. छान प्रॅक्टिस झाली आमची. चला आता रजा घेऊयात, लय वेळ झाला, 7:30 वाजून गेले. तर हे बघा आता इथं ग्राउंडवर आलो होतो जिथं आपलं ते मॅचेस होणार आहे. आणि त्याच्यासाठी ही लाल माती आलेली आहे आता इथं. तर लाल मातीचंच पिच राहणार आहे आणि पॉवर प्लेमध्ये पण पूर्ण लाल माती टाकल्या जाणार आहे. तर खूपच मजा येणार आहे आता. तर चला उद्या पिच मेकिंगचं काम चालू होतं आहे, तर ते पण तुम्हाला मी दाखवल. हां पूर्ण डायरेक्ट प्रॉपर स्मेल येते. मग कबड्डीचे ग्राउंडवर येत राहतो.
मम्मीने दिलं तुम्हाला कामाला लावून आहे ना. पण म्हाताऱ्या माणसांना बसवतच नाही का हो आजी या ठिकाणी. मस्त आराम करायचा. झाले ना तुमच्या कामाचे दिवस. आता आराम करायचा. काय लागेल ते ऑर्डर द्यायच्या. तो आप सबके लिए स्पेशल हिम क्रीम. तो चलो खाएंगे आइसक्रीम. आइसक्रीम खाएंगे सब लोग.